स्मारक या महाराष्ट्रामध्ये व्हावं, त्यांच्या गावी व्हावं, पुणे सांस्कृतिक शहरामध्ये व्हावं म्हणून आदरणीय प्रदीपजी निफाडकर, ज्येष्ठ गझलकार अविनाश सांगोलेकर, धनंजय तडवळकर, मंगेश कश्यप आणि माडगूळकर कुटुंबियांनी या ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आणि सर्व रसिक साहित्यिक या कामासाठी एकवटले आणि या आंदोलनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी हे आंदोलन गदिमांच्या स्मारकासाठी या ठिकाणी छेडलं गेलं आणि कुठलाही निषेध नाही, कुठलाही त्या ठिकाणी घोषणा नाहीत, फक्त आणि फक्त गदिमांची गाणी म्हणायची, गदिमांचं काव्य या ठिकाणी आपण या ठिकाणी सादर करायचं आणि हे आंदोलन या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी करायचं, हाच एक उद्देश या ठिकाणी आहे आणि होता. त्यानंतर मी डॉक्टर घोलप सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गदिमांचं एक काव्यांजली या ठिकाणी आपण समर्पित करावी. खरं तर गदिमांची कितीही कविता आपण वाचत राहिलो तरी आपल्याला काळ पुरणार नाही, आपला अख्खा दिवस आपल्याला पुरणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. म्हणून गदिमांची निवडक कविता काही जण या ठिकाणी वाचतात. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण एक रसिक म्हणून गदिमांचं एक कविता आपण या ठिकाणी वाचन करावं. नमस्कार. मराठी सारस्वताचा मुकुटमणी, आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना सतत मराठी मन गौरवित आलं त्या गदी माडगूळकरांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आमची संघटना गदिमांचं स्मारक व्हावं या मागणीसाठी आग्रही आहे आणि आग्रही राहील. त्यानिमित्ताने हा जो जागर आहे त्या जागरामध्ये आम्ही सक्रिय सहभागी आहोत. त्यांचं एक गीत सादर करतोय. ओरिजिनल गीत सुधीर फडकेंनी गायलेलं आहे. चित्रपटाचं नाव आहे प्रपंच. पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी. हवाच ती तुका पाळी पाऊस देवा वेळोवेळी, चोची पुरता देव दाणा माय माऊली काळी. हवाच ती तुका पाळी पाऊस देवा वेळोवेळी, चोची पुरता देव दाणा माय माऊली काळी. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी. महाल माळ्या नकोच नाथा माथ्यावर दे छाया, गरजे पुरती देई वसने जतन कराया काया. महाल माळ्या नकोच नाथा माथ्यावर दे छाया, गरजे पुरती देई वसने जतन कराया काया. गोठविणारा नकोच कडका नको उन्हाची होळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी. सोसे तितके देई याहून हट्ट नसे गा माझा, हट्ट नसे गा माझा, हट्ट नसे गा माझा. सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा, रंक करी वा राजा, रंक करी वा राजा, रंक करी वा राजा. अपुरे पडही न लगे पस्तावाची पाळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी. पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले महाकवी आधुनिक वाल्मिकी आपण ज्यांना म्हणतो ते ग.दी. माडगूळकर यांचा आजचा जन्मदिवस आणि महाराष्ट्राच्या अखंड साहित्य विश्वामध्ये ज्यांचं एक अलौकिक असं योगदान लाभलेलं आहे ते महाकवी गदिमांचा हा जन्मदिवस. त्यांना जाऊन आज 43 वर्ष झाली, परंतु त्यांचं उचित असं स्मारक
या राज्यामध्ये अजूनही उभं राहिलेलं नाही. आणि म्हणून गदिमांचं एक आधुनिक या कालखंडामध्ये नव्या पिढीला प्रेरणा देईल असं स्मारक उभं राहावं म्हणून आज या अनोख्या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर नवे तर अनेक देशांमध्ये हे आंदोलन या ठिकाणी साजरं केलं जाते. आणि आंदोलनाची भूमिका अशीच आहे की आंदोलनामध्ये कुठेही घोषणाबाजी नाही, कुठेही निषेध नाही, कुठल्याही राजकीय पक्ष याच्यामध्ये सहभागी नाही. याच्यामध्ये सहभागी आहेत ते रसिक, साहित्यिक, अनेक कलाकार, ज्याच्यामध्ये वादक, गायक, चित्रकार अशा स्वरूपाचे सगळे कलासक्त जीवन जगणारी माणसं. आणि गदिमांना त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं राज्य सरकारचं लक्ष वेधावं, सरकारला याची गदिमांचा हा जो स्मृतिदिन आहे त्या दिवसाच्या निमित्तानं सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधावं आणि त्यांचं स्मारक सरकारच्या माध्यमातून उभं राहावं हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि आजच्या दिवशी फक्त आणि फक्त गदिमांची जी अलौकिक देणगी आहे, एक पटकथाकार, लेखक, गीतकार, कवी, साहित्यिक, नाटककार किंवा एक अभिनेता म्हणून सुद्धा गदिमांनी अनेक भूमिका वठवलेल्या आहेत. आणि त्यांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज आपण फक्त आणि फक्त गदिमांच्या कवितांचं वाचन करून या ठिकाणी हे आंदोलन आपण करणार आहोत. आणि ह्या आळेफाट्याच्या चौकामध्ये हे आंदोलन होत असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या आंदोलनाचे प्रणेते म्हणून ज्येष्ठ गझलकार प्रदीपजी निफाडकर आणि माडगूळकर कुटुंबीय यांच्या या मागणीस्तव हे आंदोलन संबंध महाराष्ट्रामध्येच नाही तर अनेक जगामध्ये अनेक देशांमध्ये हे आंदोलन या ठिकाणी आजच्या दिवशी होत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना मी नामोल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे साहित्यिक आणि डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सौरश्मिताई घोलप, डॉक्टर घोलप सर, प्राध्यापक केशव बोरकर सर, प्राध्यापक गाडेकर सर, एक कवी म्हणून त्यांचं फार मोठं नाव या तालुक्यामध्ये आहेच आहे. आणि आपल्या संगीताची सेवा करणारे आणि आपले सर्वांचे स्नेही भागवत सर आणि या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे की गदी माडगूळकरांचं स्मारक खऱ्या अर्थानं आता झालं पाहिजे. आता तोंडी आश्वासन आम्हाला कोणाकडनं नको आहेत. या भूमिकेमध्ये प्रत्येक रसिक आहे, प्रत्येक या ठिकाणी साहित्यामध्ये काम करणारा माणूस आहे. म्हणून मी या आंदोलनाचा एक रसिक म्हणून याच्यामध्ये सहभागी आहेच आहे. मी आमची गायत्रीला या ठिकाणी सांगतो की तिने एक रचना तिची आणि प्रास्ताविक गदिमांवर त्यांनी तयार केलेलं जे आहे तिला आवडणार त्याची गदिमांची जी कविता आहे ती या ठिकाणी सादर करेल. तिला मी या ठिकाणी गदिमांचा एक रसिक चाहता म्हणून ती या ठिकाणी गदिमांविषयी बोलेल. गायत्री. मानदेश. निसर्गानं जणू आपल्या नावडत्या मुलाकडे दुर्लक्ष केलेलं असावं असा हा प्रदेश. बाभूळ, बोराटी, तरवड अशा झुडपांच्या सारखंच प्रतिकूल निसर्गाशी सामना देत उभं आयुष्य काढणं हेच इथल्या माणसाचं जीवन. पण निसर्ग काय चमत्कार करेल सांगता येत नाही. काटेरी निवडुंगातून रसाळ बोंड पिकवतो, खडकाळ डोंगर शिखरावर देव चाफा फुलवतो. तसंच इथल्या एका गावंढ्या गावातच त्यानं कवित्वाचं बीज टाकलं. इथल्या मायेच्या सावलीत ते वाढलं, बहरलं, फळाला आलं आणि त्याचा महावृक्ष झाला. आणि तो महावृक्ष म्हणजे आपली लहानपणीची आवडती गाणी नाचरे मोरा जुगजुगागीन गाडी ह्याचे रचनाकार श्री गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच गदिमा. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी झाला आणि हे आत्ताचे 2020 वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. परंतु गीत रामायण, अनेक बालगीतं, भक्तिगीते, भावगीतातून आपले साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या या महान साहित्यकाचे स्मारक कुठेही नाही आणि ते व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न. गदिमांची सगळी बालगीते मला आवडतात आणि त्यामध्येही निसर्गाकडून मिळणाऱ्या अनोख्या ज्ञानाची ओळख करून देणारे काव्य म्हणजे बिनभिंतींची शाळा हे मला सर्वात जास्त आवडते. आणि म्हणून मी कुमारी गायत्री विजय कुऱ्हाडे आज आपल्यासमोर बिनभिंतींची शाळा हे काव्य सादर करत आहे. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू.
बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. हिंडू ओढे धुंडू ओहळ, हिंडू ओढे धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. हलवू झाडे चिंच बोरांची पिसे शोधूया वनी मोरांची, हलवू झाडे चिंच बोरांची पिसे शोधूया वनी मोरांची, माळावरची बिळे चला रे काठीने पोखरू, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. सुगरण बांधी उलटा वाडा पाण्यावरती चाले घोडा, सुगरण बांधी उलटा वाडा पाण्यावरती चाले घोडा, मासोळी समविन पायांचे बेडकीचे लेकरू, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. कसा जोंधळा राणी रुजतो उंदीर मामा कोठे निजतो, कसा जोंधळा राणी रुजतो उंदीर मामा कोठे निजतो, खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ कड्या दुपारी पर्यात पोहू, भल्या सकाळी उन्हात न्हाऊ कड्या दुपारी पर्यात पोहू, मिळेल तेथून घेऊन विद्या अखंड साठा करू, झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू. धन्यवाद. गदिमांची ही अलौकिक रचना बिनबिंदीची शाळा गायत्रीने सादर केलेली आहे. त्यानंतर मी रश्मिताईंना विनंती करतो की आपण गदिमांच्या स्मारकाविषयी आपण आपलं मनोगत व्यक्त करावंच आणि तुम्हाला त्या गदिमांची आवडणारी रचना या ठिकाणी आपण सादर करावी. आदरणीय डॉक्टर सौ रश्मिताई गोला. सविनय नमस्कार. आपली महाराष्ट्राची भूमी इतकी सुपीक आहे. आज एक गदिमांच्या स्मारकाबद्दलचा जागर आज आपण सर्वजण इथे करत आहोत. प्रत्येकाचा हा जागर आहे. प्रत्येकजण गदिमा ऐकत ऐकत मोठे झालो आहोत आणि गदिमांच्या बरोबरच ओतूरस्थळी असलेले कविवर्य शंकर वैद्य, मंचरस्थानी असलेले आपल्या शांताबाई शेळके, गवा बेहरे हे सगळे मोठे मोठे साहित्यिक आहेत. त्यांचं स्मारक झालं पाहिजे याची एक अल्पशी आठवण म्हणून आजचा हा सगळा प्रपंच आहे. एवढंच. गदिमा प्रसिद्ध आहेत गीत रामायणासाठी जास्त, पण त्यांचं गीत गोपाल हे सुद्धा अत्यंत सुंदर काव्य आहे. गीत गोपालमधील एक काव्य सादर करीत आहे. शरदचंद्रिका मूक हुंकार देते, शरदचंद्रिका मूक हुंकार देते, वनी राधिका गीत गोपाल गाते, कदंबा तरी बैसुनी सांजवेळी, खुली आसवे बाळकृष्णार्थ गारी, व्यथांतरीची कथारूप घेते, शरदचंद्रिका मूक हुंकार देते. जिथे बैसुनी लाडक्या माधवाने, जीवा जिंकिले धुंद वेणू रवाने, तिथे शोधिते ती मनशांत देते, शरदचंद्रिका मूक हुंकार देते. जिथे सांडला गोड गोपाल काला, जिथे रात्रीच्या रंगल्या रासलीला, तिथे कृष्णगाथा स्वराकार घेते, शरदचंद्रिका मूक हुंकार देते. नसे वाद्य तालास अंकीन वीणा, बसे शांत एकांत श्रोता शहाणा, तिथे मात्र टाळी तिला साथ देते, शरदचंद्रिका मूक हुंकार देते. जगा विस्मरे गोपिका कृष्णवेळी, जगा विस्मरे गोपिका कृष्णवेळी, स्मृतींनी सख्याचे चरितचित्र काढी, सुगंधा परिवाहती भावगीते, शरदचंद्रिका मूक हुंकार देते, वनी राधिका गीत गोपाल गाते, वनी राधिका गीत गोपाल गाते. धन्यवाद. आपल्याला अजरामर झालेलं जे गीत आहे हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे. आमचा यशोधन ह्या पेटीवरती ते सादर करतोय. गदिमांची आठवण म्हणून, गदिमांच्या प्रेमात एक वादक कलाकार म्हणून त्याला हे गाणं वाजवायला नक्की आवडेल. मी यशोधनला सांगतो की आपण हे गाणं सादर करा.
अतिशय छान. ही राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हे रचना गदिमांची आपल्याला एक अलौकिक देशभक्तीपर रचना म्हणून आपण त्याकडे पाहतो. गदी माडगुळकर यांच्या या स्मृतिदिनी आपण जे त्यांच्या स्मारकासाठी आंदोलन करत आहोत, त्या आंदोलनाचाच भाग म्हणून त्यांनी ज्या काही रचना लिहिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी सादर करत आहोत. विविध प्रकारच्या रचना आणि साहित्य लिहिणारा हा एक थोर साहित्यिक गदी माडगुळकर यांनी जशी बालगीतं लिहिली तशी काही भक्तिगीतं आणि भावगीतं देखील लिहिलेली आहेत. बऱ्याचदा आपल्याला ती भावगीतं भक्तिगीतं आवडतात, आपण गुणगुणतो, ऐकतो आवडीने, पण त्यांचे रचनाकार कोण याचा विसर पडतो. आणि म्हणून असंच एक आपल्या कानावर नेहमी पडतं अशा प्रकारचं एक गीत की जे गदिमांनी लिहिलेलं आहे ते मी या ठिकाणी त्याचं वाचन करतो. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार या शीर्षकाचं हे गीत या ठिकाणी मी त्याचं अभिवाचन करतो आहे. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, फिरत्या चाकाला देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळाच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडीसी, तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी. नकळे यातून काय जोडीसी, नकळे यातून काय जोडीसी. देसी डोळे परिनिर्मिसी, तया पुढे अंधार. विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. अशा प्रकारची नित्य परिचयाची रचना पण सामान्य वाचकांना विसर पडलेला असतो की जी गदिमांनी लिहिलेली आहे. म्हणून सर्वांच्या परिचयातली आणि गदिमांची थोरवी ज्यातून प्रगट होते अशी रचना या ठिकाणी मी त्यांच्या या पवित्र स्मृतीदिनी सादर केलेली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. इथपर्यंतचा जो प्रवास आणि रामायणात म्हणजे गीत रामायणावर भाष्य करून जो एक अलौकिक ठेवा आपल्या महाराष्ट्राच्या मातीला दिला, की गीत रामायणासारखं एक महाकाव्य आपण ज्याला म्हणू शकतो ते आपल्याला गदिमांनी दिलं. ते आधुनिक वाल्मिकी आपण असं त्यांना म्हणतो. त्यांचं स्मारक खरं तर आज पावेतो झालेलं नाही आणि ते व्हावं म्हणून हा एक रसिकांचा आंदोलनाचा एक प्रपंच आपण या ठिकाणी मांडलेला आहे. तो राज्यभर आणि देशामध्ये अनेक ठिकाणी साधारण या ठिकाणी आंदोलन लोक करत आहेत. आणि म्हणून आदरणीय भागवत सरांना मी विनंती करतो की सरांनी त्यांची एक रचना गाऊन, आता ते गायक आहेत, याच्यामध्ये गायक आहेत, रसिक आहेत, वादक आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत, प्राध्यापक आहेत, सगळे मंडळी या ठिकाणी गदिमांच्या प्रेमापोटी आलेली आहेत. आणि म्हणून मी भागवत सरांना विनंती करतो की आपण वैद्यकीय क्षेत्र डॉक्टरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजातल्या सगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं या आंदोलनामध्ये आहेत. कारण एकच आहे की गदिमांचं उचित स्मारक खरं तर या महाराष्ट्राला शोभेल असं महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांची कर्मभूमी, मर्मभूमी आणि जन्मभूमी या तिन्ही ठिकाणी हे स्मारक व्हावं हा एक प्रामाणिक प्रयत्न या रसिकांचा आहे. आणि म्हणून मी भागवत सरांना विनंती करतो की आपण त्यांची एक रचना या ठिकाणी गाऊन सादर करावी. आदरणीय भागवत सर. वेद मंत्राहून आमा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. माबुलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती,
यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, जीवितांच्या आहुती, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांसी शांतिवादी झुंजले, शांतिवादी झुंजले, शस्त्रहीना एकलाभे शस्त्र वंदे मातरम, शस्त्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र जानी आचरीला झुंजुनी, आचरिला झुंजुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गी लोकी जाऊनी, स्वर्गी लोकी जाऊनी, गात त्यांच्या आहुतीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. भारत माता की जय. नमस्कार. आपल्या सर्वांचे लाडके साहित्यिक गजानन दिगंबर माडगुळकर यांचा आज स्मृतिदिन आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन म्हणून, त्याचबरोबर त्यांचं स्मारक व्हावं यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचं एक काव्य मी सादर करते. काव्याचं नाव आहे माहेर. नदीचा उगम पर्वत डोंगरातून होतो, त्यामुळे नदीला गिरिजा, शैलजा अशी नावे आहेत. समुद्र हा नदीचा पती मानला जातो. एकदा समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही, म्हणून नदीला माहेर नाही असं म्हणतात. गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितलं आहे. कविता बघा. नदी सागरा मिळता पुन्हा येईन बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईन बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणून नीच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा, पाना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा. धन्यवाद. सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आपण आपली उपस्थिती दाखवली आणि खरं तर आपण पोलीस स्टेशनलाही तसं पत्र दिलं होतं, कारण आपलं आंदोलनाचा अजेंडा हा होता की ट्रॅफिक जाम होणार नाही, घोषणा आपण देणार नाही, कुठली शांतता भंग करणार नाही, शिस्तीमध्ये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करत सरकारकडे आपली असणारी मागणी आणि मायबाप सरकार आपण ज्याला म्हणतो त्या सरकारनं यामध्ये लक्ष घालावं. रात्री मी पुण्याचे महापौर मुरलीधरजी मोहोळ यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जवळजवळ 8 ते 8.5 कोटीचं टेंडर या निमित्तानं या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानिमित्तानं त्यांनी सरकारच्या या मुंबई महापालिकेच्या वतीनं काही जाहीर आश्वासनं त्या ठिकाणी दिलेलं होतं, परंतु सरकारकडे याबाबतची खरी तर पुढची जी रणनीती आहे ती सरकारकडनं आपल्याला या ठिकाणी समजावी आणि आपण हे आंदोलन सरकारपर्यंत पोहोचावं म्हणून
आज पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आणि अनेक देशामध्ये या ठिकाणी होत आहे. पण गदिमांच्या प्रती त्यांचं स्मारक व्हावं म्हणून आमचा सहभाग ऑनलाईन तुम्ही नोंदवला पाहिजे म्हणून त्यांच्याकडं जवळजवळ अनेक 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 माणसांचं अनेक व्यक्तींच्या अनेक ठिकाणावरून अनेक देशांवरून त्या ठिकाणी अभिप्राय आलेले आहेत. त्याविषयी ते बोलतील आणि काही निवडक आपल्याला जे अभिप्राय आहेत ते आपल्याला ऐकायला मिळतील. 1 मिनिट ताईंना विनंती करतो की आपण त्याबाबत आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू. तो आता तर तुझ्या जवळ गदिमांचं जन्मस्थळ शेटफळ सांगलीजवळ, महाराष्ट्र तो तालुका, राज्य, देश आणि आता देशाबाहेर सगळ्यांनाच असं वाटतंय की गदिमांचं स्मारक झालंच पाहिजे. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना वाटतंय का गदी माडगुळकर आज पुढच्या पिढीला माहीत नाही आहेत साहेब. आमची पिढी जर गेली जी 50-60च्या दशकामध्ये 70च्या दशकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना गदिमा माहिती आहेत. गदी माडगुळकर, गजानन दिगंबर माडगुळकर एवढं मोठं नावसुद्धा न उच्चारता नुसतं गदिमा म्हटलं की अंग अंग पुलकित होतं आणि मन मोरासारखं नाचू लागतं. मनात गुणगुणतो आपण, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, दादा मला एक वहिनी आण. आणि या सगळ्या गाण्यांच्या याच्यामध्ये पुढच्या पिढीला गदिमा कळले पाहिजेत. गदिमांचं स्मारक उभं राहिलंच पाहिजे. आम्ही येस, सगळ्यांचीच जोरदार आग्रही विनंती आहे. जे कोणी प्रशासन, साहित्यिक, रसिक, श्रोते, कलाकार सगळ्यांची मागणी आहे आणि सगळ्यांची अंतरप्रेरणा आहे. आणि या अंतरप्रेरणेने, जिव्हाळ्यांनी, प्रेमाने, साहित्यावरच्या अतोनात अशा जिव्हाळ्यांनी हे स्मारक नक्की उभं राहील. भारतात नव्हे तर भारताबाहेर अमेरिका, नेदरलँड्स, इटली, UK आणि अनेक देशात, केनियासारख्या देशातून जिथे जिथे मराठी माणूस राहत आहे, वसला आहे, तिथे तिथे गदिमांची ज्योत तेवती आहे. आणि प्रातिनिधिक रूपामध्ये मी एक तुम्हाला अमेरिकेतील आमच्या बंधूंचं मनोगत ऐकवते, सर्वांनी ऐका. राजधानी शहरातून, अमेरिकेतून बोलतोय. गदी माडगुळकरांच्या स्मारकासाठी पुण्यामध्ये 14 डिसेंबरपासून आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनामध्ये खरं भाग घ्यायची इच्छा होती पण परदेशात असल्यामुळे शक्य नाही. तरी सुद्धा या माध्यमातून मी माझी एक आठवण किंवा गदिमांना पुण्यात स्मारक व्हावं यासाठी माझा पाठिंबा असल्याचं द्योतक म्हणून एक त्यांचं जगाचं, जीवनाचं रहस्य समजावून सांगणारं असं एक गीत अजरामर ते सादर करतोय. आपण त्याचा लाभ घ्यावा आणि माझा या आंदोलनामधला सहभाग गृहीत धरावा. आपले कीर्तन जे आहे क्षेत्र, तर एक मोठे कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार विश्वास बुवा कुलकर्णी, त्यांनी सुद्धा आपल्याला एक छान हे पाठवलं आहे. पुण्यात पण एक कीर्तन जो समूह आहे कीर्तनकारांचा, त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे हे दर्शवणारं त्यांचं गीत आहे. गदिमांचं, अर्थातच गदिमांचं. राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण विश्वासबुवा कुलकर्णी, पुणे. गदिमा म्हणजे मराठी भाषेचे शब्दप्रभू. त्यांच्या कविता म्हणजे मराठी सारस्वताला लाभलेलं एक अद्भुत लेणं. त्यांच्या असंख्य कविता आणि गीतं मला आवडतात. त्यातली काही अतिशय आवडलेली, निवडक आणि प्रसिद्ध गीतं मी गाऊन न दाखवता आपल्याला म्हणून दाखवतोय. त्यातल्या शब्दांचा आणि काव्याचा आनंद आपण घेऊया. पहिलं गीत आहे हे चित्रपट गीत. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच बघ ये आकारा.
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे झालं कीर्तनकार क्षेत्र आहे. त्या कीर्तनकारांच्या पैकी एक प्रातिनिधिक रूपातील दूरदर्शनवरील सगळ्यात जुन्या वृत्त निवेदिका मंजिरीताई मराठे, तर यांनी सुद्धा त्यांच्या टीमतर्फे आणि सावरकर स्मारक समिती मुंबई यांच्यातर्फे आपल्याला पाठिंबा सांगितला आहे. त्या ठिकाणी गदिमांच्या कवितांचं वाचन करून रेकॉर्ड करून आपण या आंदोलनासाठी ते पाठवलेले गेलेले आहे. आणि आता आमचे पत्रकार सन्माननीय वाणीसाहेब म्हटले की आंदोलन हे आंदोलन वाटलं पाहिजे. तर वाणीसाहेबांना त्या ठिकाणी मी सांगत होतो की आमचा अजेंडा की घोषणा द्यायच्या नाहीत आम्हाला. खरं साहित्यिक हा त्याला जर काही भांडवल मिळवावं लागत असेल तर मला वाटतं सरकारला जागा करण्याच्या करता जर सरकार झोपले तर आपल्याला जागा करावं लागतं. 43 वर्ष वाट पाहतो. मला वाटतं की गेलीच अनेक सरकारं आली आणि सरकारं गेली. या सरकारमध्ये त्या ठिकाणी आता अशा अपेक्षा आहेत की सरकारच्या माध्यमातून त्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून यावरती लवकरात लवकर त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि गरिबांचं एक चांगलं स्मारक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मंजिरी मराठी म्हणून ज्या दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका आहेत त्यांनी सुद्धा हे कळल्यानंतर आदरणीय रश्मिताईंकडं त्यांचा आग्रह त्यांनी नोंदवलेला आहे, तो आपण ऐकूया. नमस्कार, मी मंजिरी मराठी आधुनिक वाल्मिकी हृदय माडगूळकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या 2 कविता सादर करते. पहिली कविता आहे भिनभिनतेंची शाळा. भिनभिनतेंची उघडी शाळा लाखो इथं लेकून, झाडे बेली पशु पाखरे यांची गोष्ट करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या मुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू. हिंडू ओढे झाडावरचे काढू मोकळ, चिडत्या डसत्या मधमाशांची जरा सामना करू. हलवू झाडे चिटबोरांची, पिसे शोधूया वनी मोरांची, माळावरची बिळे चलारे काठीने पोखरू. सुगरण बांधी उलटा वाडा, सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी समबिन पायांचे बेडकेचे लेकरू. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो, खबदाडीतील खजिना त्या. या होत्या आदरणीय वृत्तनिवेदिका मराठीचा इटली या देशातून आपले मराठी बांधव आहेत. त्यांनी या ठिकाणी आपला अभिप्राय नोंदवलेला आहे. त्यांनी या गरिबांच्या स्मारकाच्यासाठी इटली त्यांना जेवढी माहिती मिळाली तेवढी या आंदोलनाला प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही, परंतु गरिबांची कविता वाचन करून या आंदोलनामध्ये सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. त्यांचा अभिप्राय आपल्याकडे आलेला आहे. माझं नाव अपूर्वा सुभाष मळे. मी मूळची पुणे जिल्ह्यातल्या वर्तुळ या गावाची रहिवासी आहे. सध्या मी इटली या देशात स्थित आहे आणि आज मी तुम्हाला गरिबांची मातृवंदना ऐकवत आहे. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे राहिलेस. जिन्यालाही आकार माझ्या दिलास, जिन्यालाही आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गुरु आद्य माझी या जीवनात, गुरु आद्य तू माझी. यामध्ये मुळे मॅडम इटलीहून आता लंडन या देशातून सुद्धा या ठिकाणी सहभाग नोंदवला गेलेला आहे आणि तो आपण त्यांचा सहभाग त्यांनी सादर केलेले गरिबांची रचना या ठिकाणी आपण ऐकूयात. सध्या लंडन येथे स्थायिक आहे मागील काही वर्षांपासून. तत्पूर्वी मी भारतामध्ये होतो. माझं पूर्ण बालपण, शिक्षण आणि काही वर्ष नोकरी पूर्ण भारतात झालेली आहे. माझं पूर्ण प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं आणि मराठी साहित्यकारांचे पुस्तकं, त्यांचं लिखाण वाचण्याचा कायमच योग आलेला आहे आणि तो व्यासंग राहिलेला आहे. आपले महाकवी गदी माडगूळकर यांच्याबद्दल त्यांच्या काही कविता वाचण्याचा ते योग येत आहे आणि त्यांचं स्मारक उभं राहावं ह्यासाठी हे जे आंदोलन आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि खूप मनोमन इच्छा आहे की हे स्वप्न साकार व्हावं.
काही कविता वाचतोय आणि आशा आहे की आपणास त्या आवडतील. धन्यवाद. अजून एक घेऊया. गदिमांची ही एक वेगळ्या प्रकारची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे जन्म मृत्यू. जन्म मृत्यू. मागता जे ना मिळे टाळल्याने जे ना टळे. मागता जे ना मिळे टाळल्याने जे ना टळे. जीव माता सोडीना आहे जन्म मृत्यूंचे जुळे. जीव माता सोडीना आहे जन्म मृत्यूंचे जुळे. जन्म असतो अंध अगदी. जन्म असतो अंध अगदी. मृत्यूला आहेत डोळे. मृत्यूला आहेत डोळे. डोळसाचा हात धरुणी. डोळसाचा हात धरुणी वाट चाले अंध. हा लंडनहून असलेला अभिप्राय आणि ह्या आपल्या आंदोलनामध्ये लंडन देशातून सुद्धा लोक सहभागी झालेले आहेत. आपले मराठी बांधव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत आणि गदिमा हे आता भारतामध्ये आणि जगामध्ये जिथे कुठं मराठी माणूस आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आणि म्हणून या महाकवीचं स्मारक व्हावं म्हणून अमेरिकेतून आणखी एक अभिप्राय या ठिकाणी आपल्याला मिळतो. नमस्कार, मी शिवराज जोशी गोलक, लोकेशन सिन्सिनाटी USA. मी आज सादर करीत आहे चांदण्यात चालू दे कविता. चांदण्यात चालू दे नंद नाव नाविका. तरंगती जलावरी संत चंद्र चंद्रिका. नकोच आज बोलणे बोलू देत लोचने. लोचनात रंगल्या भावना अनामिका. तूच जात दे मला, तूच हात दे मला. तूच न तुझ्या सवे मंत्रमुक्त वाट. भाव जे असावले तुझ्यात ते विसावले. नकोस होऊ रे कधी संगतीचा पारखा. धन्यवाद. अशा प्रकारे अनेक देशातून गदिमांचं स्मारक व्हावं या निमित्तानं आपल्याला अभिप्राय या ठिकाणी मिळतात. आणि आळेफाटा या चौकामध्ये आपण या ठिकाणी आजचं हे आंदोलन सकाळी 10 वाजल्यापासून सुरू केलं. कॅलिफोर्निया, अमेरिका. सर्व मराठी रसिकगण आणि गदिमा प्रेमींना माझे सस्नेह अभिवादन. गदिमांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त मी सादर करत आहे एक बालगीत. माझ्या मुलांचं हे सगळ्यात आवडतं गीत आणि माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला त्यावेळी मी हे गाणं शिकले आणि पहिल्यांदा मला माहिती झालं. तर सादर करत आहे शेपटीवाल्या प्राण्यांची सभा. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. होता सभा मध उभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला मित्रांनो देवा घरची लूट. देवा घरची लूट. तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट. या शेपटाचे कराल काय. गाय म्हणाली. गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी मारीन माशा. बोला. यज्ञ झाला भारती. यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. जीवितांच्या आहुती. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. मंत्र वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. नगरी जाऊन गाबाळानो श्रीरामायण. गाबाळानो श्रीरामायण. गाबाळानो श्रीरामायण. गाबाळानो श्रीरामायण. मुनिजन पुनित सदनामधुनी. नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून
गायन मुक्त दरवळ तुमचे गायन गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रसिद्ध कवी गदी माडगूळकर यांचं स्मारक व्हावं म्हणून ही सगळी मंडळी आळेफाटा चौकामध्ये आंदोलन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कलाकार, चित्रकार, पत्रकार, कवी या सगळ्यांचे चाहते आहेत. उद्धवसाहेब ठाकरे हा विषय मनावर घ्या आणि गदी माडगूळकरांचं स्मारक या ठिकाणी करा. गदी माडगूळकरांचं स्मारक व्हावं म्हणून परदेशातून सुद्धा मराठी माणूस स्मारक होण्यासाठी प्रयत्न करतोय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, संपूर्ण मंत्रिमंडळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार ही सगळी मंडळी हे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करतील आणि एकदाच माडगूळकरांचं स्मारक होईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळेफाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.